एका बाजूला बोईसर तारापूर MIDC रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये निधी वर्षाकाठी खर्च केला जातोय, तरी दुसरीकडे मात्र या रस्त्यांची आजही दयनीय अवस्था आहे। बोईसर तारापूर MIDC आणि मुंबई अहमदाबादला जोडणाऱ्या बोईसर चिल्हार या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले। याच खड्ड्यांच्या निषेधार्थ स्थानिक तरुणांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील पाण्यात अंघोळ करत MIDCचा निषेध केलाय। बोईसर चिल्हार रस्त्यावर कित्येक फुटांचे खड्डे पडले असताना सुद्धा MIDC याकडे दुर्लक्ष करत असल्याने MIDC बांधकाम विभागाचं लक्ष वेधण्यासाठी तरुणांकडून हे अनोखं असं आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला। नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे, तारापूर MIDCच्या हद्दीतील बोईसर चिल्हार रस्त्यावरती नागझरीच्या जवळ मी उभा आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकताय हे पाणी किती आहे। या ठिकाणी मी व माझे सहकारी या ठिकाणी मी या पाण्यामध्ये अंघोळ करून MIDC तारापूरचा जाहीर निषेध करतोय। वारंवार सांगून सुद्धा MIDCच्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती उपाययोजना केलेल्या नाही मिळत, म्हणून या ठिकाणी तुम्ही हा जो खड्डा बघू शकताय किती डीप आहे, बरोबर आहे। इकडे तारापूर MIDCचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी खड्ड्यामध्ये बसून। या ठिकाणी तुम्ही बघताय वर्षानुवर्ष या रस्त्याची जी परिस्थिती होती ती खूप गंभीर होती, बिकट होती। वारंवार MIDCच्या उपअभियंत्यांना सांगून सुद्धा MIDCच्या प्रशासनाने दखल घेतली नाही, खड्डे बुजवले नाही, तरी सुद्धा आमच्यासारख्या युवा मुलांना या ठिकाणी बोईसर चिल्हार रस्त्यावरती ठीक वेळोवेळी नारळ फोडो आंदोलन करायला भाग पाडले, भीक मागायला भाग पाडले। व या ठिकाणी आता मी या ठिकाणी अंघोळ करून या MIDCच्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतोय। पण वारंवार जर हे एवढ्या प्रकारचे जर आंदोलन करायची परिस्थिती जर आम्हाला येत असेल तर हे MIDCचं प्रशासन सुधारणार कधी? माझी विनंती आहे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्यासारख्या युवा मुलांना या ठिकाणी खड्ड्यामध्ये बसून जर आंदोलन करायला जर भाग पडते MIDCचं प्रशासन, तर या MIDCच्या प्रशासनावरती माननीय पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करावे। एवढा मोठा खड्डा पडलेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय। वारंवार या ठिकाणी खूप अपघात झालेत मागच्या 2-3 दिवसापासून। आता तरी जूनची 22 तारीख आहे, अजून पूर्ण पावसाळा उलटायचा आहे। मग हे असे खड्डे, या खड्ड्यामध्ये होणारे अपघात, याला जबाबदार कोण असणार आहे? मी या ठिकाणी अंघोळ करून MIDCच्या प्रशासनाचा जाहीर निषेध केलेला आहे। धन्यवाद।